नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत आणि घेऊयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा दुनियादारीमधून। अमेरिकेची खासगी अंतराळ कंपनी स्पेसएक्सनं दुसरी चंद्र मोहिमेची यशस्वी लँडिंग केली आहे, लॉन्चिंग केली आहे। अथेना IM-2 आज प्रक्षेपित करण्यात आली आहे आणि अमेरिकेमधील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये स्पेसएक्सनं चंद्रावर पाठवलेले हे दुसरं लँडर आहे। 15 जानेवारी 2025 रोजी पहिला मून लँडर ओडिशियम IM-2 अवकाशात पाठवण्यात आला, तर 22 फेब्रुवारी रोजी त्यांनी चंद्रावर स्पॉट लँडिंग केलंय, परंतु काही वेळाने ते उलटलं। पहिला लँडर अपयशस्वी झाल्यानंतर स्पेसएक्सनं 5 दिवसांनी दुसरी चंद्र मोहीम सुरू केली आहे। जर्मनीच्या पिलेफेल्ड शहरामधील न्यायालयाबाहेर अचानक गोळीबार झाल्याची घटना समोर आली। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला असून 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। हा प्रकार न्यायालयामध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक ब्रॉक पेसार निमानी यांच्या हत्येच्या सुनावणी दरम्यान घडलाय आणि दरम्यान अचानक गोळीबार झाल्यानं घटनास्थळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण। पोलिसांनी सध्या घटनास्थळी कडक बंदोबस्त केलेला असून तरुणांना आणि जखमींना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली असून सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे। चीनच्या आग्नेय भागामधील फुजियान प्रांतामधील जगातील सगळ्यात मोठं सेमीसबमर्सिबल जहाज दिशेने रवाना झालेलं आहे आणि यावेळी 80,000 टन वजनाच्या या चीनी जहाजाची एकूण लांबी 252 मीटर, रुंदी 60 मीटर आणि उंची 14.8 मीटर आहे। 1 लाख टन बचाव क्षमतेसह हे ताशी जास्तीत जास्त 27.78 किलोमीटर वेग गाठू शकतं, तर 13 अभियांत्रिकी जहाजं घेऊन जात आहेत। त्याचे एकूण मूल्य 250 दशलक्ष युआन आहे। चीनचे आईस सिटी म्हणून ओळखलं जाणारं हार्बिन हे देशाच्या आधुनिक हिवाळी खेळाचं प्रतीक आहे। 6 दशकांमधून अधिक काळ याचा इतिहास आहे आणि हार्बिन आईस शो वर्ल्डनं आपल्या विस्तृत बर्फ आणि बर्फाची शिल्प तसेच हिवाळी मनोरंजन लाईनअपद्वारे वर्षानुवर्ष प्रेक्षकांना भुरळ सुद्धा घातली आहे। जगातील सगळ्यात मोठी बर्फ थीम हे पार्क हार्बिन आईस रो वर्ल्डनं चीनच्या उत्तरेकडील हार्बिन शहरामध्ये आपली 26वी आवृत्ती अधिकृतपणे बंद केली आहे आणि यावेळी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये याला भेट सुद्धा दिली आहे। उद्यानाच्या संचालकांनी ही माहिती दिली आहे। मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयानं प्राणी संग्रहालयाला हत्तीची परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले। एली नावाच्या आफ्रिकन हत्तीचं आरोग्य सुधारण्यासाठी प्राणी संग्रहालयाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि देशामधील सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या प्राण्याच्या बाजूने असं पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ होती। हत्तीच्या प्रकृतीमध्ये आणि शारीरिक स्थितीमध्ये सातत्याने सुधारणा व्हावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। एली तिचा साथीदार मॅगीच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होती, तसंच तिला कैदेमध्ये असलेल्या आजारांचा सामना करावा लागला अशी माहिती यावेळी वकिलांनी दिलेली आहे। रविवारी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटर बाहेर रेड कार्पेटची कामगारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे आणि यावेळी हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटर इथं ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला। ऑस्करमध्ये नॉमिनी आणि सादरकर्ते जातील अशी वास्तू कार्यकर्त्यांनी उभारली आहे आणि त्यावेळी लँडस्केप आणि प्राण्यांभोवती थीम असलेली ही जागा आहे। सुमारे 1.5 वर्ष चाललेल्या युद्धानंतर पश्चिम आशियामधील गाझापट्टी आता कुठे सावरतीये असं असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा भाग ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे। यामध्येच ट्रम्प यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलेला आहे आणि त्यामुळे टीकाकारांइतकेच त्यांचे समर्थक सुद्धा नाराज आहेत। हा व्हिडिओ AI पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ नेमका कुणी तयार केलाय हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वतःच्या समाज माध्यमांवर हा व्हिडिओ टाकल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याची माहिती आहे। चीनने तैवानच्या जवळ मोठ्या प्रमाणावर लाईव्ह फायर लष्करी सराव करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे तैवाननं तत्काळ आपलं सैन्य तैनात केलेलं आहे। या कृतीला तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं धोकादायक आणि आक्रमक पाऊल असल्याचं म्हटलंय। चीनच्या लष्करी हालचालींनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय। चीनने तैवानच्या दक्षिण भागामधून अवघ्या 74 किलोमीटर अंतरावर लाईव्ह फायर लष्करी सराव सुरू केल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर चीनने आपल्या 32 लढाऊ विमानांची तैनाती करत तैवानभोवती लष्करी परिस्थिती वाढवलेली आहे। अमेरिका आणि युक्रेनमध्ये दुर्मिळ खनिजांचा व्यवहार निश्चित झाल्याची माहिती आहे।
तर या करारानुसार युक्रेन अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यामध्ये दुर्मिळ खनिजांचा पुरवठा करत असल्याची माहिती आहे। या कराराची दोनही देशांनी अधिकृत घोषणा सुद्धा केलेली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दुर्मिळ खनिजांची मागणी केली। तसंच मागणी मान्य न झाल्यास अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद केली जाईल अशी धमकी सुद्धा दिलेली होती। युक्रेनमध्ये मिळणारी दुर्मिळ खनिज शस्त्र आणि लष्करी उपकरणांच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात। गाझाच्या दहशतवादी संघटना हमासनं 4 इस्रायली बंधकांचे मृतदेह परत केले। त्या बदल्यामध्ये इस्रायल 600हून अधिक पालेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे, ज्यापैकी 97 जणांची आधीच सुटका झाली आहे। 19 जानेवारीपासून लागू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यातील हे शेवटची पोलिसांची सुटका होती। युद्धबंदीचा पहिला टप्पा 1 मार्च रोजी संपतोय आणि पहिल्या टप्प्यात हमासने 8 मृतदेहांसह 33 पोलिसांची सुटका केल्याची माहिती आहे। त्याचवेळी इस्रायल 2000हून अधिक पालेस्टिनी कैद्यांना सोडत आहे। सुटका झालेल्या पालेस्टिनी कैद्यांची वेस्ट बँकमधील नातेवाईकांची भेट झाली। हमासच्या 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यानंतर दहशतवादाच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या गाझामधून अटक करण्यात आलेल्या शेकडो कैद्यांचा समावेश आहे आणि हमासच्या हल्ल्यानंतर अटक करण्यात आलेल्या 445 पुरुष, 21 किशोरवयीन मुलं आणि एका महिलेचा सुद्धा समावेश आहे। पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ही नावं आहेत। यामध्ये नातेवाईकांनी पॅलेस्टिनी कैद्यांचं स्वागत केलेलं आहे। बांगलादेशमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात देशाचे जनरल वकार उस जमान यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी राजकीय अस्थिरतेला या परिस्थितीला जबाबदार धरत देशाचं सार्वभौमत्व धोक्यात असल्याचं ते म्हणाले। त्याचसोबत पुढील 18 महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची गरज असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय। पोलीस खात्यामधील कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या खटल्यांमुळे आणि तुरुंगवासामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय असं सुद्धा ते म्हणाले। जम्मू काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तान वारंवार करत आहे। पाकिस्तान एक अपयशी देश असून देणग्यांवर जगतो अशी टीका भारताकडून करण्यात आली आणि त्याचसोबत संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या भाषणांमधून ढोंगीपणाचा वास येतो अशी टीका सुद्धा भारतानं केली आहे। जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत। भारताऐवजी पाकिस्ताननं आपल्या देशाची परिस्थिती बदलली पाहिजे असं सुद्धा संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनचे अधिकारी क्षितिज त्यागी यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशनचे अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन 2 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आल्या। भारताच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील आणि भारत EU व्यवसाय परिषदेमध्ये सुद्धा सहभागी होणार आहे। या काळामध्ये मुक्त व्यापार करारावर सुद्धा चर्चा होईल। उर्सुला वॉन डेर यांच्यासोबत एक EU कमिशनर त्यांचं प्रतिनिधिमंडळ असणार आहे आणि या शिष्टमंडळात युरोपियन युनियन सदस्य देशांमधील 27 अधिकाऱ्यांचा समावेश असेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड प्रस्ताव आणलेला आहे आणि या प्रस्तावात त्यांना अमेरिकन गुंतवणूक करू शकतील अशा श्रीमंत स्थलांतरित आकर्षित त्यांना करायचं आहे अशी ही माहिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये प्रसिद्ध उद्योजक आणि DOJ त्याचे प्रमुख आणि ट्रम्प यांचे मित्र इलॉन मस्क यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कपातींवर व्यापक चर्चा झाली आहे। याच दरम्यान मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात असा सुद्धा खळबळजनक दावा इलॉन मस्क यांनी केला। DOJ हे अमेरिकन सरकारी खर्च कमी करून प्रशासन कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्याचं खातं आहे अशी ही माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्थलांतरितांविरोधात कठोर पावलं उचलण्याचा विचार सुरू केला आहे। ट्रम्प 227 वर्ष जुना एलियन एनिमी ॲक्ट 1798 हा कायदा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। हा कायदा लागू झाल्यास अमेरिकेमधील लाखो गैर अमेरिकन नागरिकांना हद्दपार होण्याचा धोका आहे। या कायद्याअंतर्गत राष्ट्रपती कोणत्याही गैर अमेरिकन व्यक्तीला शत्रू एलियन घोषित करून देशाबाहेर काढू शकतात। विशेषतः जर अमेरिका कोणत्याही देशाशी युद्धाच्या परिस्थितीत असेल तर त्या देशाच्या नागरिकांना अमेरिकेमध्ये राहण्याचा अधिकार नाकारला जाऊ शकतो।
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आणखी एक मोठा वादग्रस्त निर्णय घेतलाय. ट्रम्प यांनी 30 दिवसांच्या ट्रान्सजेंडर सैनिकांना लष्करामधून काढून टाकण्याचा आदेश जारी केलाय. शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लिंगविविधता संपवणाऱ्या निर्णयाची घोषणा केलेली होती. अमेरिकन संघीय सरकार आता फक्त 2 लिंगांना मान्यता देईल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतर धोरणामध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी नवीन व्हिसा कार्यक्रमामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळणे अधिक सोपं होणार आहे आणि याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. ट्रम्प यांनी त्यांच्या नवीन गोल्ड कार्ड कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली आहे. नव्या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या कुशल परदेशी व्यावसायिकांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळेल. तर या नव्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळू शकते. हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती इथे गेल्या 2 दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होती आहे. अटल बोगदा रोहतांग इथं वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. मनाली आणि शिमला या पर्यटन स्थळांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे. उत्तराखंडच्या काही भागामध्ये सुद्धा पाऊस पडतोय. तसंच काश्मीरमधील पहलगाम इथं मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन झालंय, ज्यामुळे किश्तवाड दौडा या राष्ट्रीय महामार्ग हा बंद करण्यात आलेला आहे. अनेक पर्यटक अडकलेले आहेत. ढिगारा काढण्यासाठी अनेक लोक आणि यंत्र पाठवण्यात आली आहेत आणि वाहतूक नियंत्रण युनिटकडून अपडेट मिळाल्यानंतरच लोकांना प्रवास करण्यास सांगण्यात येत आहे. तेलंगणामध्ये निर्माणाधीन श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला. यामध्ये 8 कामगार अडकलेले आहेत आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य आजच्या 5व्या दिवशी सुद्धा सुरू आहे. बचाव पथकांनी आता टनेल बोरिंग मशीनचे काही भाग आणि अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. अपघातानंतर बोगद्यामध्ये काम करणारे काही कामगार भीतीमुळे आपले काम सोडून देत आहेत. अडकलेले लोक आज सापडतील की नाही हे मी सांगू शकत नाही असं सुद्धा पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर गृह मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठं यश प्राप्त झालंय. प्रशासनाकडून आत्मसमर्पण आणि लुटलेली शस्त्र परत करण्याचे आदेश आणि आवाहनाचा परिणाम दिसून येतोय. राष्ट्रपती राजवटीच्या 14 दिवसांनंतर एक मोठं आत्मसमर्पण झालंय. ज्या लोकांनी मुख्य प्रवाहामध्ये परतण्याचं आश्वासन दिले होते ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये लुटलेली शस्त्र घेऊन परतलेले आहेत. 25 फेब्रुवारी रोजी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर आरामबाई टेंगोल या मैतेई संघटनेच्या सदस्यांनी आज आपले शस्त्र ठेवून दिले. नौदलाच्या जहाजभेदी क्षेपणास्त्र शॉर्ट रेंजची यशस्वी चाचणी केलेली आहे आणि यावेळी चाचणीने क्षेपणास्त्राचं मॅन इन लूप वैशिष्ट्य सिद्ध केलेलं आहे, जे सी स्किमिंग मोडमध्ये एका मोठ्या आणि छोट्या जहाजाच्या लक्ष्यावर जास्तीत जास्त पल्ल्यापर्यंत हल्ला करतं. DRDO आणि भारतीय नौदलाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीपूर येथून नौदल अँटीशिप मिसाईल जॉर्ज रेंज यशस्वी चाचणी केली. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला आणि या दिवशी सुमारे 1,44,00,000 भाविकांनी गंगा स्नान केलंय. 13 जानेवारीला 2025 पासून 45 दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात 66,21,00,000 अधिक भाविकांनी स्नान केलं. महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले भाविक अयोध्येमध्ये जाऊन रामदर्शन घेत होते आणि यामुळे अयोध्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. 45 दिवसांमध्ये अयोध्येमध्ये 1,26,00,000 कोटी भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. वक्फ बोर्ड विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेत मांडण्यात आलेलं होतं. मात्र त्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी 44 शिफारशी नामंजूर झाल्या, फेटाळून लावल्या गेल्या. 14 शिफारशी विचारार्थ घेण्यात आलेल्या आहेत आणि या 14 बदलांसह आता वक्फ बोर्ड विधेयकाचा सुधारित मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर करण्यात आलाय. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. केरळमधील तिरुवनंतपुरममधील एका ठिकाणी 23 वर्षीय तरुणानं 5 जणांची हत्या केली आहे.
आरोपीने त्याची प्रेयसी, भाऊ, आजी, काका आणि काकू यांची चाकू आणि हातोड्याने निर्घृण हत्या केलेली आहे आणि यानंतर आरोपीनं आईवर हल्ला केला. त्यानंतर तो पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि आत्मसमर्पण केलेलं आहे. आपला गुन्हा सुद्धा कबूल केलाय. आरोपीचं नाव अफान आहे आणि तरुणावर खूप कर्ज होतं. त्याच्या कुटुंबाने त्याला परतफेड करण्यास नकार दिला होता आणि त्याच कारणामुळे तरुणाने ही घटना घडवली. साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ आजचा असून कॅन्टीनमध्ये जेवणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर भांडण झालं. पीडित विद्यार्थिनीनं PCR कॉल करून पोलिसांना ही माहिती दिली आहे. सध्या पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात असून वस्तुस्थितीची पडताळणी होती आहे. दिल्लीमधून एक धक्कादायक घटना घडलेली आहे आणि एका 15 वर्षीय विद्यार्थिनीवर ट्युशन शिक्षकाकडून 3 वर्ष अत्याचार केल्याचा प्रकार घडलेला आहे. शिक्षकानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या मुलीनं केलाय आणि या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मुलीने आपल्या तक्रारीमध्ये हे सुद्धा सांगितलंय. 2022 पासून म्हणजेच गेली 3 वर्ष या ट्युशन सेंटरमध्ये क्लासेस घेतोय आणि पुढे असा आरोप केलाय की या काळात त्या शिक्षकाने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, तिला धमकावलं आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल सुद्धा केलाय. IGI विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी काल जेद्दाहून दिल्लीला SV 756 या विमानाने येणाऱ्या 56 वर्षीय एका भारतीय पुरुष प्रवाशाला पकडण्यात आलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असता पिवळ्या धातूचे कापलेले तुकडे आणि खजूरमध्ये लपवून ठेवलेली एकूण 172 ग्रॅम सोन्याची साखळी सापडली आहे. पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महात्मा गांधींची हत्या करून देशाला वाचवल्याबद्दल मला मथुराम गोडसेंचा अभिमान वाटतो असं म्हणणाऱ्या केरळमधील एका प्राध्यापिकेला बढती देण्यात आली आहे. या प्रकरणी खटला प्रलंबित असताना दिलेली ही बढती वादात अडकली आहे. डॉक्टर शैजा ए यांची केरळच्या कालिकतमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील नियोजन आणि विकास विभागाच्या अधिष्ठातापदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. कोझिकोडचे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी शैजा यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलकाची हाक दिली आहे. मणिपूरमध्ये भाजप पुन्हा एकदा मैतेई समुदायामधील नेत्याला मुख्यमंत्री बनवू शकते आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये 3 नावं आघाडीवर आहेत. तिघेही मैतेई समाजामधील आहेत. माजी मुख्यमंत्री बीरेन सिंग सुद्धा मैतेई समुदायाचे असून तथापि कुकींसह भाजपचे अनेक मैतेई आमदार आता त्यांच्या विरोधात आहेत. 3 मे 2023 पासून मणिपूरमधील कुकी आणि मैतेईमध्ये हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराच्या वेळी कुकी लोकांविरुद्ध मैतेई लोकांना भडकावल्याचा आरोप बीरेन सिंगांवर आहे. 9 फेब्रुवारी रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पितीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होतीये. यामुळे लाहौल स्पितीचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. अनेक भागांमध्ये 3 फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. खबरदारी म्हणून अटल बोगदा रोहतांग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. हिमाचल प्रदेशमध्ये आज आणि उद्या सुद्धा जोरदार हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आणि यासाठी पर्यटकांसह स्थानिक लोकांना सुद्धा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ICCने त्यांची साप्ताहिक क्रमवारी अपडेट केली आहे आणि भारताचा विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचल्याची माहिती. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये शतक झळकावलं आणि फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 3ऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कुलदीप यादव 3ऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा महेश तीक्षणा हा अव्वल स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर असून भारताचा रवींद्र जडेजा 9व्या स्थानावर आहे. दुबईमध्ये झालेल्या सराव सत्रामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सहभागी झाला नाही, तरी तो संघासोबत मैदानावर उपस्थित होता. त्याचवेळी उपकर्णधार शुभमन गिल प्रकृती अस्वस्थतेमुळे मैदानावर आलेला नाही. दरम्यान रोहित आणि गिल संदर्भात टीम इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाहीये. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील शेवटचा लीग सामना 2 मार्चला दुबईमधील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळायचा आहे. ICC अकादमीमध्ये टीम इंडियानं फ्लडलाईट खाली 3 तास सराव केला. विराट कोहलीनं नेटमध्ये कठोर सराव केला. मोहम्मद शमी देखील पूर्ण लयीत गोलंदाजी करताना दिसला.
मुंबई इंडियन्सच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यूपीच्या संघांचा एकतर्फी पराभव करत 8 विकेट्सनं सामना जिंकलेला आहे. मुंबई संघाच्या नताली स्क्विवर ब्रंट यांच्या जोरावर मुंबईने 143 धावांचं लक्ष्य सहज गाठलेलं आहे. या विजयासह मुंबईचा संघ आता विमेन्स प्रीमियर लीगच्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरनं या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथमच गोलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.